कुरुंदवाड पालिकेत महिलांचा आक्रोश. मूलभूत सुविधांसाठी मुख्याधिकाऱ्यांना घातला गराडा, तर बेकायदेशीर पाण्याचे पंप जप्त करणार. मुख्याधिकारी मनोजकुमार देसाईंचा कडक इशारा. 2 दिवसात वसाहतीची पाहणी करणार. येथील शिकलगार वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून अस्वच्छता आणि कचऱ्याच्या साम्राज्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. या विविध प्रलंबित समस्यांबाबत वसाहतीतील महिलांच्या शिष्टमंडळानं मंगळवारी सकाळी 11:30च्या सुमारास कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांच्यासमोर तीव्र संताप व्यक्त केला. मुख्याधिकाऱ्यांनी या तक्रारींची अत्यंत गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांना तात्काळ उपाययोजना करण्याचे कडक आदेश दिले आहेत. शिकलगार वसाहतीतील महिलांनी मुख्याधिकारी देसाई यांची भेट घेऊन परिसरातील विदारक चित्र मांडले. वसाहतीमध्ये डासांचा वाढता प्रादुर्भाव, परिसरात पसरलेली दुर्गंधी, कचरा उठाव न होणे आणि अत्यंत कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यानं महिलांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलं. यावेळी महिलांचा संतप्त रोष पाहून मुख्याधिकाऱ्यांनी तातडीनं आरोग्य विभाग, प्रमोद फुले आणि पाणी पुरवठा विभागाचे अमोल शेडबाळे यांना दालनात बोलावून घेत परिस्थितीचा जाब विचारला. पाणी पुरवठा विभागाकडून माहिती देताना सांगण्यात आले की परिसरातील काही नागरिक थेट पाईपलाईनला अवैध मोटारी लावून पाणी उपसत असल्यामुळे इतर नागरिकांना कमी दाबानं पाणी मिळते. यावर मुख्याधिकारी देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेत बेकायदेशीरपणे पाणी उपसणाऱ्या मोटारी तात्काळ जप्त करा आणि संबंधितांवर कारवाई करा अशा सूचना पाणी पुरवठा विभागाला दिल्या. वसाहतीमधील अस्वच्छतेबाबत कडक पावले उचलत मुख्याधिकाऱ्यांनी कचरा उठाव न करणाऱ्या आणि हलगर्जीपणा करणाऱ्या स्वच्छता ठेकेदाराला तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच सार्वजनिक शौचालयांची तातडीनं स्वच्छता करून तिथं मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे आणि डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. प्रशासनावरील विश्वास सार्थ ठरवत मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांनी महिलांना आश्वस्त केले की येत्या 2 दिवसात ते स्वतः शिकलगार वसाहतीला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेतील. यावेळी केवळ शिकलगार वसाहतच नव्हे तर शहरातील इतर नागरी समस्यांवर चर्चा झाली. आंदोलनात सुनील कुरुंदवाडे, शाहीर अवळे, अयूब पट्टेकरी, दादासाहेब पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्या मांडल्या आणि त्या तातडीनं सोडवण्याची मागणी प्रशासनाकडे केली. आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज.